आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरहून। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला। तिकीट नाकारल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या गाडीवर हल्ला केला। मात्र जलीलांनी या हल्ल्यावरून मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावेंवर आरोप केले। पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर एमआयएमच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केला। तिकीट नाकारल्यानं आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी जलील यांना लक्ष्य केलं। जलील यांची प्रचार रॅली बायजीपुरा भागातनं जात होती। त्याच वेळी काही कार्यकर्त्यांनी जलील यांच्या गाडीला घेरलं। गाडीच्या काचा फोडण्याचाही प्रयत्न करून जलील यांना हे कार्यकर्ते बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते। जलील गाडीच्या फ्रंट सीटवर बसले होते तर त्यांचा समर्थक समोरच्या दिशेला लटकलेला होता। त्यालाही या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। पोलिसांच्या समोर हे हल्ला झालेला आहे आणि पोलिसांच्या समोर कोणी लोकांची इतकी हिंमत वाढलेली असेल तर आम्ही हे बघणार आहे की पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार आहे। रितसर परवानगी घेऊन तिथे आमची पदयात्रा सुरू होती। जेव्हा तिथे काही गुंड लोक आले आणि त्यांनी आमच्या गाडीवर आमच्या लोकांवर हल्ला चढवलेला आहे। पोलिसांच्या समक्ष तिकडे जिंची पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांची फुल फोर्स होती। त्यांच्या समोर म्हणजे याचा अर्थ हे आहे की त्यांना पोलिसांचीही भीती वाटत नाही। विशेष म्हणजे गाडीवर हल्ला करणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या गळ्यात काँग्रेसचे दुपट्टे होते, तर हल्ला करणाऱ्यांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावेंचं संरक्षण असल्याचा आरोप जलील यांनी केला। सगळ्यांना माहीत आहे की तिकडचे कॅन्डिडेट्स आहे काही त्यांना संरक्षण आहे। भारतीय जनता पार्टीचे अतुल सावेचे आणि ते पालकमंत्री जे आहे त्यांचे जवळचे आहेत। 2 नंबरचे धंदा करणारे लोक आहे। त्यांना असं वाटतं की त्यांचे संरक्षण मिळाल्यानंतर कोणीही आमचा काही वाकडा करू शकत नाही, म्हणून अशा प्रकारचे ते कृत्य करत आहे। इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे। जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना त्यांनी यासाठी केलं की याच्यासाठी जीवाला जीव देणारे ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले। त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत। म्हणून जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळाले। ज्या भागात त्यांच्यावर हल्ला झाला त्या भागात भारतीय जनता पार्टीचा कोणीही उमेदवार नाही आणि ज्यांनी हल्ला केला ती सगळी लोक त्यांच्याच पक्षातली मंडळी आहेत। ज्यांना तिकीट दिलं नाही त्या लोकांनी त्यांच्यावर हमला केलेला आहे। हा हल्ला होण्याच्या काही वेळा आधीच बायजीपुरा भागातल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला लक्ष्य केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट वाटप जलील यांनी केलंय। याच वेळी 22 माजी नगरसेवकांची तिकीटं कापून नव्यांना संधी दिली गेली आणि त्याचाच रोष जलील यांच्यावर उमटला। नगर सेवक को का मसला काम क्या रहता, कोई माँ बहन अपने घर रहवासी के लिए जाती है, किसका आधार कार्ड का मसला है तो वार्ड के अंदर ही वो नगर सेवक होना चाहिए ना। वो 2 मिनट में आपको अवेलेबल रहता वार्ड के अंदर। इन्होंने 10 किलोमीटर का दूर दिया, इसलिए वार्ड के लोगों का इनके ऊपर रोष है, इनके ऊपर गुस्सा है वार्ड के लोगों का। अब ऐसे ही विरोध रहेगा, ऐसे ही विरोध रहेगा इनको वार्ड के अंदर, तो इनका विरोध ऐसा ही रहेगा और वार्ड परमानेंट ऐसे विरोध रहेगा इनका। तर ज्या प्रभागामध्ये जलील यांच्यावर हल्ला झाला त्या प्रभागातले काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी जलील यांच्यावर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केलाय। वो पूरी तैयारी से आए थे और उन्होंने क्या करे, जितने भी टिकट दिए, किससे 50 लाख रुपए लिए, किससे 80,000 रुपए लिए, ऐसे हमारे पास ग्रुप के साथ में। और वो जो लोग जो नाराज होके आए थे वो लोग चौरस्ते पे अंडे लेके खड़े थे उसके वास्ते। अब वो लोग कौन थे, उनकी पार्टी के लोग थे, हमारे लोग थोड़ी थे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची युती झालेली नाहीये। ठाकरेंची शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढतीये।
तर MIMची सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगली ताकद आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये जोरदार टक्कर आहे. त्यातच जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार आणखीनच तापला. संजय सरोदेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.